आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, डाक सेवकच्या ज्या काही जागा निघलेल्या आहेत, म्हणजे ज्या 2 पोस्ट आहेत, 44,228 जागांची भरती जी जाहिरात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि यावर्षीची सर्वात मोठी भरती आहे ती, आणि सर्वात जास्त जागा असणाऱ्या आहेत. मग यामधील आपल्या महाराष्ट्रातील जागा किती आहे आणि नंतर आपल्याला महाराष्ट्रातील जागा कशा पाहायच्या आहेत आपण मोबाईलवरती पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो. कारण आपण सर्वजण स्मार्ट आहात, प्रत्येकानेच कॅफेमध्ये गेलं पाहिजे, कॅफेतूनच फॉर्म भरलं पाहिजे अशातला नाही भाग नाहीये विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही तुमच्या मोबाईलवरती फॉर्म भरू शकता विद्यार्थी मित्रांनो. याकरिता मी तुम्हाला माहिती देणार आहे. तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या जागा किती आहे, आपल्या जवळच्या डिव्हिजन मध्ये जागा किती आहेत, तुम्ही जिल्ह्यातल्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये किती जागा आहेत, या जागा बघून तुम्ही दोन्ही जागांसाठी पात्र असणार आहात. म्हणजे एक ओपनच्या जागा आणि तुम्ही कॅटेगरीच्या जागामध्ये, मग या दोन्ही गोष्टीमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता विद्यार्थी मित्रांनो, आणि दोन्ही कॅटेगरीमध्ये तुम्ही लाभ घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, आपण महाराष्ट्रातील जागा किती आहेत याबद्दल आपण पाहणार आहोत. तर महाराष्ट्रातील ज्या जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो, या जागा आहेत 3083 जागा टोटल जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो. याकरिता आपण आपल्या जागा कशा बघायच्या, आपल्या जिल्ह्यातल्या जागा कशा बघायच्या, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण जर हा व्हिडिओ माझा पहिल्यांदा बघत असाल तर पहिल्यांदा तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पोस्टच्या संदर्भातील असो, इतर ज्या एज्युकेशनच्या संदर्भातील असो, कोणतीही शैक्षणिक माहिती असो, या संदर्भात कायम अपडेट आपल्याला आपल्या चॅनलवरती भेटत राहतील विद्यार्थी मित्रांनो. तर आपण पाहू की आपल्या ज्या काही पोस्टाच्या जागा आहेत, या 3083 महाराष्ट्रातील जागा नेमक्या कशा पाहायच्या. तर आपण साईटवरती जायचं आहे, गुगलवरती, क्रोमवरती जर आपण गेलात विद्यार्थी मित्रांनो, तर आपण आपल्या मोबाईलवरती ओपन करू शकता. तर साईट टाकायची आहे आपल्याला क्रोमवरती, इंडिया पोस्ट GDS online.gov.in. पुन्हा एकदा सांगतोय, इंडिया पोस्ट GDS online.gov.in या साईटवरती आपल्याला जायचं आहे. या साईटवरती गेल्यानंतर आपल्याला टॅब ओपन होईल, पूर्ण GDSचं टॅब ओपन होईल, इंडियन पोस्ट ऑफिसचं, इंडिया पोस्टाचं, आणि यावरती आपल्याला पूर्ण राज्यांची नावं येईल विद्यार्थी मित्रांनो. पूर्ण राज्यांची नावं आल्यानंतर आपल्याला सर्व राज्यांची जी काही राज्य आहे, आपल्या 28-29 राज्य जी आहेत, या राज्यांची नावं आल्यानंतर आपल्याला आपलं महाराष्ट्र बघायचं आहे. महाराष्ट्राला जर तुम्ही क्लिक केलं तर महाराष्ट्राला क्लिक केल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रातील जे काही जिल्हे आहेत, आपले पूर्ण टोटल जिल्हे आहेत 36 जिल्हे, या 36 जिल्ह्यांची आपल्याला नावं येतील विद्यार्थी मित्रांनो. मग आपण 36 जिल्ह्यामधला आपला जिल्हा कोणता, आपलं डिव्हिजन कोणतं, मग डिव्हिजन ओळखायचं आहे आपल्याला. अकोला असेल तर अकोला, नगर असेल तर नगर, पुणे असेल तर पुणे, चंद्रपूर असेल तर चंद्रपूर, नागपूर असेल तर नागपूर, असं डिव्हिजन आपल्याला बघायचं आहे. मग नागपूर डिव्हिजन असेल तर नागपूर डिव्हिजनला आपल्याला क्लिक करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. मग नागपूर डिव्हिजनला जे क्लिक केलं त्यामध्ये तुम्हाला जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुम्हाला गोवा पण दिसेल विद्यार्थी मित्रांनो. गोव्यामध्ये सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. मग यामध्ये तुम्हाला जिल्हा दिसत आहे तुमचा, मग तुमच्या जिल्ह्याला क्लिक करा. तुमच्या जिल्ह्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला डिव्हिजन दिसतील, तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातले जे काही असेल पोस्टाचे विभाग असतील जे आहेत 4 ते 5, मग त्यामध्ये आपल्याला कुठल्या याच्यात फॉर्म भरायचा आहे. मग त्यामध्ये टॅब ओपन झालं, जिल्ह्याचा टॅब ओपन झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट दिसतील. मग डिव्हिजन नंतर जिल्हा दिसेल, जिल्ह्यानंतर तुम्हाला ऑफिस दिसेल, कोणतं पोस्ट ऑफिस आहे, त्यानंतर कोणत्या पदाची जागा रिकाम्या आहेत ते दिसेल तुम्हाला खाली आहेत. म्हणजे BPM आहे, म्हणजे ब्रँच पोस्ट मास्टर आहे की ABPM आहे, या दोन्ही पोस्टच्या जागा आहेत. मग दोन्ही पोस्टच्या जागानंतर तुम्हाला पद दिसेल की कोणत्या 2 पदापैकी एक खाली आहे. नंतर तुमची कॅटेगरी, कोणत्या कॅटेगरीची जागा तिथे ओपन म्हणजे खाली आहेत, रिक्त आहेत, ओपन आहे की SC आहे की ST आहे, हे जागा पण दाखवेल. नंतर त्या पोस्ट ऑफिसचा पिनकोड दाखवेल विद्यार्थी मित्रांनो. नंतर ते जागा जी आहे मराठी आहे की हिंदी आहे, तर महाराष्ट्रातल्या ज्या काही पोस्ट ऑफिसच्या जागा आहेत त्या मेजॉरिटी मराठीच आहेत विद्यार्थी मित्रांनो, आणि मराठी माध्यमाचाच व्यक्ती तिथे काम करू शकतो, म्हणून मराठी माध्यमाचं एक सुद्धा त्यात रकाना दिला जाईल. या पद्धतीने या जागा आपल्याला दाखवल्या जातील. मग तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या भोवताल किंवा तुमच्या डिव्हिजनच्या भोवताल कोणता आहे, तुमच्या पोस्ट ऑफिसच्या भोवताल जागा किती आहेत याचा विचार तुम्हाला करायचा आहे. त्या जागा तुम्हाला काढायच्या आहे आणि त्यानुसार तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरायचा आहे. महत्वाचा मुद्दा असा की इथलं जे कॉम्पिटिशन आहे विद्यार्थी मित्रांनो, इथली जी स्पर्धा आहे, ही स्पर्धा ही तुमच्या जिल्ह्यात इतर जिल्ह्यातील विद्यार्थी येणार नाहीये. कारण ही जी माहिती असणार आहे तुमच्या जिल्ह्यातील, ही तुम्हालाच असणार आहे, आणि आपला जिल्हा सोडून आपण दुसऱ्या जिल्ह्यात जाणार नाही आहोत. कारण आपल्याला आपल्या जिल्ह्यातच काम करायचे आहे. म्हणून इकडले जसं पोलीस भरतीला कोणत्या जिल्ह्यात विद्यार्थी जातात, पण इथे खूप कमी चान्सेस आहेत की विद्यार्थी दुसऱ्या जिल्ह्यातून आपल्या जिल्ह्यात येतील किंवा या जिल्ह्यातून आपला जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यात जातील. म्हणून आपल्या जिल्ह्यातल्या ज्या जागा आहेत त्या जागा तुम्हाला या पद्धतीने काढायच्या आहे. दुसरा एक मुद्दा असा आहे की तुम्ही जेव्हा फॉर्म भरणार आहात विद्यार्थी मित्रांनो, हा फॉर्म भरताना तुम्हाला एकच डिव्हिजन मध्ये अर्ज करता येते, एकाच डिव्हिजनचा तुम्हाला फॉर्म भरता येते विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे एकच डिव्हिजनचा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. तुम्हाला तुमच्या डिव्हिजन मधल्या जागा काढा आणि फॉर्म भरा. नंतर तुम्ही 2 बाबतीत फॉर्म भरू शकता. एक
जे SC ST OBC VJ NT जे काही आहेत विद्यार्थी, या विद्यार्थ्यांना ओपन कॅटेगरीच्या ज्या जागा आहेत त्या जागा सुद्धा मध्ये जाता येतं, आणि पण ओपनच्या विद्यार्थ्यांना कॅटेगरीच्या जागामध्ये येता येत नाही. त्यामुळे आपण दोन ठिकाणी लायबल आहोत. ओपनच्या पण जागा आपण फॉर्म भरू शकतो आणि आपल्या कॅटेगरीच्या जागा सुद्धा फॉर्म भरू शकतो. हे सुद्धा आपल्याला फॉर्म भरताना लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. मग हा फॉर्म भरताना आपल्याला कागदपत्रे कोणती आहेत, कागदपत्रे कोणती लागणार आहेत? एक आधार कार्ड लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. नंतर दहावीचं आपले जे काही दहावीचं जे मार्कशीट आहे ती मार्कशीट लागणार आहे. नंतर आपला सही, आपली जी सही आहे ते ब्लँक पेजवर काढा, म्हणजे सही करा, आणि नंतर एक फोटो आहे. या सर्व गोष्टी आपल्याला लागणार आहेत. नंतर जे तुमचं संगणकीय अनुभव असेल तर संगणकीय अनुभवाचं सुद्धा प्रमाणपत्र तुम्ही तिथे लावू शकता विद्यार्थी मित्रांनो. यानुसार तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. फॉर्म तुम्ही कॅफेत जाऊनच भरलं पाहिजे असं नाहीये. मोबाईल वरतीही तुम्ही ही जी लिंक आहे, आपली साईटची जी लिंक आहे इंडिया पोस्ट GDS online.gov.in, ही मी आपल्या याच्यात डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे विद्यार्थी मित्रांनो. नंतर आमचं टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनल स्नेल नील्स आर्ट ऑफ टीचिंग नावाने टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे, ते पण लिंक मी टाकतो आहे. इतर जे काही माहिती आहे, परिपत्रक आहे, शासन निर्णय आहे, इतर ज्या काही ऍड्स आहेत, त्या आलेल्या बातम्या आहेत पेपर संदर्भातील असो किंवा इतर ज्या बातम्या आहेत, या संदर्भात कायम अपडेट राहण्यासाठी तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन होऊ शकता विद्यार्थी मित्रांनो. त्या ठिकाणी आम्ही वसतिगृहाचं असो किंवा प्रवेशासंदर्भातील असो किंवा इतर जे एज्युकेशन आहे त्या संदर्भात कायमस्वरूपी आम्ही मार्गदर्शन करीत असतो. डाक सेवकाच्या संदर्भात सांगायचं झालं विद्यार्थी मित्रांनो, कोणतीही परीक्षा न घेता केंद्र सरकारच्या शासनामध्ये किंवा केंद्र सरकारमध्ये नोकरी लागण्याचं एकमेव संधी आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो. ते पोस्ट म्हणजे कोणती? BPM म्हणजे ब्रँच पोस्ट मास्टर आणि ABPM म्हणजे असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर. याकरिता तुम्ही पदावर जाऊ शकता. महत्वाचा मुद्दा असा आहे की 4 ते 5 तासाचं काम आहे विद्यार्थी मित्रांनो. इतर फावल्या वेळामध्ये तुम्ही कोणत्याही याचा अभ्यास करू शकता, परीक्षेचा अभ्यास करू शकता, आणि तुम्हाला सॅलरी 29,000 पर्यंत सॅलरी मिळू शकते, आणि केंद्र सरकारचं तुम्ही विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कर्मचारी होणार आहात. याकरिता आपले जवळचे जे मित्र आहेत त्या जवळच्या मित्रांना महाराष्ट्रातील किती जागा आहेत, कसं फॉर्म भरायचा, काय करायचं या संदर्भातील हा व्हिडिओ बनवला होता. हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रांना शेअर करा, आपल्या पालकांना शेअर करा, कर्मचारी वर्ग असेल त्यांच्या ग्रुपला शेअर करा, कॉलेजेसचे ग्रुप असतील किंवा इतर मंडळाचे ग्रुप असतील किंवा गावाचे ग्रुप असतील, या सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आपल्याकडे गावामधील विद्यार्थी जे गरीब होतकरू विद्यार्थी असतील, आर्थिक भुर्दंड किंवा आर्थिक चंचन असणारे विद्यार्थी असतील आणि ज्यांना जास्त पर्सेंटेज आहे, त्यांना कमीत कमी वेळात चांगली नोकरी मिळण्याची एक संधी आहे, ही सुवर्ण संधी आहे. ही कोणीही गमवू नये, सर्वांना याचा लाभ व्हावा याकरिता हा व्हिडिओ बनवला होता. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, आणि आमच्या स्नेल नील्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्नेल नील्स आर्ट ऑफ टीचिंग या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन व्हा. धन्यवाद.